आपण चालू होतो आणि आपल्याला हत्ती दिसले परत मंदिराचे विष्णूंचे. अरे या जलजीरा बोललो. कशा मित्रांनो माझ्या नावाला चिंतापावर घेऊन आलं की नवीन व्हिडिओ. तर आपण आहेत सध्या तिरुपतीमध्ये आणि आता आपण चाललो वेल्लोरला फिरण्यासाठी, जे इथून आहे 300 किलोमीटर, तर गोल्डन टेम्पल. आणि आपली कालचीच सुंदरी आपल्यासोबत कुमारन. स्टे ट्यून, स्टे कंटिन्यू. आपण बघूया पुढे प्रवास चालू होईल. 300 किलोमीटरचा प्रवास आहे. तर आता जाऊ. वेल्लोरला जाण्याच्या आहे पहिले आपण तिरुपती स्टेशनचा जे आहे गेट, तर आपण पहिले जाणार आहे आता गोविंदा टेम्पल, जे इकडे आहे आतमध्ये. तर त्यांचा एंट्री गेट आहे आणि आतमध्ये गेल्यावर तिथे आता श्रींची मूर्ती ती झोपलेल्या अवस्थेमध्ये. चला स्टेट. आम्ही इथे आलो आणि इतर रथसप्तमीचा कार्यक्रम चालू आहे. इकडे सगळ्यांनी अवतार घेतलेले आहेत. जसं तुम्हाला बोललो इथे फंक्शन आहे आज रथसप्तमीचा. भरतनाट्यम चाललं इकडे, हत्ती वगैरे. गर्दी आहे भाई पूर्ण. चला स्टेट येऊन फोन आतमध्ये ठेवतो आता. तर आता आमचं फिरून झालं आहे मंदिर. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे मंदिराच्या, त्यामुळं सगळं स्टेट येऊन आता जातो आम्ही. आता वेल्लोरचं मंदिर आहे एक्सप्लोर करण्यासारखं, टेक करतो. चला स्टेट येऊन बाय. आपण चाललं आपल्या परत माकडं दिसत रस्त्यावर. तो चायला कसं पळतो. तिथं पण एक छोटा आहे. इकडवाला गेला भाई घरात वाटतं कोणाच्या तर. स्टेट बघ. आपण चालू होतो आणि आपल्याला हत्ती दिसले परत मंदिराचे विष्णूंचे. अरे या मंदिराच्या आरतीचा रथ चाललाय. त्यांचा आज रथसप्तमी आहे, तर सगळे त्यांचं लोकल नृत्य दाखवत आहे, डान्स दाखवत आहे, लोकल डान्स इकडचा. स्टे ट्यून. आता हा मंदिराचा मेन गेट आहे ॲक्च्युली. आता परत हत्ती मंदिरात चाललेत आणि ॲक्च्युली चांगल्या दिवशी आलो आम्ही. आज रथसप्तमी आणि विष्णूंचा दर्शन भेटलं आम्हाला. तर स्टेट येऊन दाखवतो पुढे. इकडे या ना पुढे. आता आपण जेवायला बसलो आणि साऊथ इंडियन म्हणजे पत्ते पे खाना, पत्ते पे खाना, पत्ते पे खाना.
सांबार भात त्यांच्यासारखं सांबार भात खायला लागला पण. तर ही आपली गाडी लागली. आता आपण मुंबईला चाललो पहिले, म्हणजे तिरुपतीवरून कोल्हापूर आणि मग मुंबईला. व्हिडिओ तर काढले नाहीत कारण का तिथे आलो. आता सेटिंग चालली आहे कारण आमचे तिकीट कन्फर्म नाही. काय करू शकतो ते चाललंय. गाडी बघा तिथे तिथे काय सांगितलं नाही भाई. लय तुंबाड गर्दी आहे भाई. वन साईड गर्दी, वन साईड काय The next day. भाई रात्री एवढी खराब हालत होती की आम्हाला भाई झोपायला जागा नव्हती. तिकीट कन्फर्म नव्हत्या आणि आता एवढी जागा दिली आहे की भाई जागाच जागा. तर आम्ही राजे आहेत भाई इथले थर्ड इकॉनॉमीमध्ये. राज्य म्हणतात राज्य. पूर्ण हवा आहे पूर्ण आमचीच आहेत. आम्हीच राजे आहेत. प्यायचे अजून एक दे रे बाबा इकडे. हॅलो बैसा बैसा. साडे 11 वाजले जाणार. आपण बेळगावला आलोय. इकडे बघू शकता 11:30 वाजलेत. बेळगाव 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 चाललंय. बेकार आलं झालेलं भाई. सीट कन्फर्म नव्हत्या. लोकांना कुठं कुठं झोपवलेत आम्ही. आणि आज भाई अख्खी ट्रेन खाली होते. काय बोलावं. 4-5 हजार तर एक्स्ट्रा दिले भाई. बेळगाव आतापासून महाराष्ट्र चालू. रात्रीला पाऊस पडत होता तर काय म्हणजे व्हिडिओ काढायची इच्छाच नाही. डायरेक्ट आता व्हिडिओ काढतोय. स्टेडियम आता कोल्हापूरला जायचं पण आम्हाला बाहेर मजा करूया. आत्ता वाजले 4 वाजले म्हणजे 3 वाजले. सॉरी 3 वाजलेत. आणि आम्ही आता पोचलो आहे मिरज स्टेशनला. जसं तुम्ही बघू शकता इकडे मिरज स्टेशनला पोहोचलो आम्ही. आणि आता आमची ट्रेन त्या रूटवरून ह्या साईडला चालू होती. आता ही ट्रेन उलटी चालणार आहे ह्या दिशेला. तर आता मिरजमध्ये येऊन ट्रेनचं इंजिन चेंज होतं. म्हणजे पुढचं इंजिन तिथून मागे इंजिन लागतं आणि आम्ही तिथून मग कोल्हापूरला पोहोचतो. तर स्टेडियम आणि मिरजला थांबल्यानंतर आमचं फूड आलं आहे फ्रॉम द हॉटेल. थाळी सिस्टीम सगळ्यांना मागवलं आहे. टोटल 17 थाळ्या. तर आता खाऊन सांगतो रिव्ह्यू कसा आहे. तर त्याच्या आधी पहिले उघडावं लागतं. आम्हाला कॅमेरा सेट करू द्या गावात येतो ना एकदा चेक करू द्या. ही आमची थाळी आहे. कढाई पनीर, डाळ भात आणि 2 गुलाबजाम. सगळे खात आहेत. स्टेडियम खाऊन सांगतो कसे खाण्याचा रिव्ह्यू द्यायचं विसरलो. ही पनीरची भाजी आहे ना ती चांगली आहे. डाळमध्ये मीठ नाही. जेवण राईस पण ठीक आहे. आणि 3 गुलाबजाम. आहा वा वा वा. कांदा बाई कशी वाटली माई थाळी. छान छान चांगलं चांगलं चांगलं. चला स्टेडियम. आपली ट्रेन त्या रूटने आलेली तिरुपतीवरून. आता आपण रूट चेंज केला आणि तुम्हाला जसं बोललो उलटी जाते ट्रेन कोल्हापूरला या रूटला. आता इकडे चालले आपण. बघा समोर जे ट्रॅक आहेत तिकडून आलेली आपली ट्रेन आली. आता इकडे कोल्हापूर साईडला चालते. मिरजला येऊन इंजिन चेंज होतं आहे. तर आपण एक 4:30 वाजेपर्यंत पोहोचू कोल्हापूरमध्ये. मग त्यानंतर आपण जाणार आहे महालक्ष्मीला. आणि मग आज रात्रीचा प्रोग्राम तांबडा पांढरा रस्सा. तर स्टेडियम तेही दाखवलं. आता आपण येऊन पोचले तिरुपतीवरून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस म्हणजेच आपलं कोल्हापूर. वेलकम टू कोल्हापूर.
आता 5 वाजले आणि सगळे पोहोचलेत तिरुपती कोल्हापूर. आता आपली आणि हे आपलं कोल्हापूरचं छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर. बाहेरून असं दिसतं बाबा. चला आता रिक्षा आल्यात, रिक्षामध्ये बसू आणि हॉटेलला जातो. स्टे ट्यून. तर आता आपण परत तयार झालो आहे आणि आत्ता आपला आयटनरी आहे की पहिले आता महालक्ष्मीला जायचं आहे. तिकडून मग कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा तो फेमस आहे, तो खायला जायचा आहे. तर आत्ता कोल्हापूरची संध्याकाळ सनसेट झालेला आहे ऑलरेडी आणि इकडे आपली लोकल लोक. आज सोमवार आहे त्यामुळे जरा बाजार बंद आहे, दुकानं बंद. आणि स्टे ट्यून. तर खाली उतरतो तेव्हा आता दाखवतो. हा आमचा असा काहीतरी रूम आहे तिथे. तर स्टे ट्यून. कोल्हापूरचा नाईट लाईफ, बाजार कोल्हापूरचा आणि समोर आहे महालक्ष्मीचं देऊळ आणि सगळे चाललेत पाया पडायला. आत्ता जसं मी तुम्हाला सांगितलं महालक्ष्मीला जाणार आहेत आणि त्यानंतर एक हॉटेल बघितलं आम्ही तांबडा पांढरापैकी, तर तिथे जाणार आहे. स्टे ट्यून. दाखवते त्याला ट्रॅफिक आहे भाई. तर इथं चांगली फुलंबिला मार्केटच आहे म्हणजे महालक्ष्मी मंदिराच्या बाजूला. तर स्टे ट्यून. तर हा आहे मंदिराचा एक प्रवेशद्वार आणि आम्ही सगळे इथे बघा देवीची साठी साड्या वगैरे भेटतात. आमची फॅमिली कुठे आहे भाई? हां आली आली. देवीच्या सामानासाठी ओटी आणि हे चेकिंग चालली आहे. साडी कोणती घ्यायची इकडं, फ्रेम बीम सगळे आहेत. घेऊ का तशी मग राहू म्हणतो. चला आता मंदिरामध्ये प्रवेश करूयात. स्टे ट्यून. मंदिरामध्ये बांधकाम केलं पाहिजे. मंदिराचा आतला परिसर सगळा दगडाचं बांधकाम आहे. मुखदर्शन नाही करायचं आपल्याला पूर्ण पुऱ्या नंबरी म्हणाले आपल्याला पूर्ण दर्शन करायचं आहे. आणि हे पूर्ण परिसर पटपट चला, गर्दी बाहेर राहायला लाईन ना. आणि पूर्ण हे बांधकाम मंदिराचं पूर्ण दगडांमध्ये बनवलेलं मंदिर आहे प्युअर. लाईन भरपूर आहे आणि आता आपण मंदिराच्या आवारात आलेलो आहे. इकडे आता आम्ही एंटर होणार मंदिराच्या गाभाऱ्यात. सगळं मंदिर बोला अंबाबाईचा जलजीरा बोललो. रात्रीचे 3 वाजलेत. पत्त्यांच्या डावांमुळे हरल्यामुळे पत्त्यांमध्ये हारलाय.
सगळ्यांना पार्टी पिझ्झाची. चला स्टे कंटिन्यू. 3:15 वाजलेत रात्रीचे.